हॅलो माय डिअर स्टुडंट्स, वेलकम टू ऑल. फर्स्ट इयर डिप्लोमाच्या ॲप्लाइड मॅथमॅटिक्सच्या आजच्या या सेशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप हार्दिक स्वागत आहे. तर मुलांनो, आपण स्टार्ट केला आहे युनिट नंबर 1ला इनडेफिनाइट इंटिग्रेशन. आपण स्टार्ट केलेलं आहे. बेसिक्स बघतोय आपण इनडेफिनाइट इंटिग्रेशनचे, कारण ज्या वेळेला आपण आता थर्ड लेक्चर ऑफलाईन सेशनमध्ये चालू करतोय तेव्हापासून खऱ्या अर्थानं इंटिग्रेशन सुरू होईल. पण पहिलं लेक्चर आणि आता जे सेकंड लेक्चर आहे, हे दोन्ही लेक्चर तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहेत जर तुम्हाला इंटिग्रेशन खऱ्या अर्थानं समजून घ्यायचं असेल तर. हे तुम्हाला सगळ्यांना लक्षात ठेवायचं. त्यामुळे आजचं सेशनसुद्धा शेवटच्या मिनिटापर्यंत व्यवस्थित रीतीने समजून घ्यायचं आहे. प्रत्येक पॉईंट महत्त्वाचा मी एक्सप्लेन करणार आहे, त्याला नीट समजावून घ्या. कारण ज्या वेळेला आपण थर्ड लेक्चरमध्ये भेटू त्यावेळेला तुम्हाला प्रत्येक प्रॉब्लेम सोडवता येईल याची मी तुम्हाला गॅरंटी देतो मुलांनो. सो आर यू रेडी गाईज? जोश आणि उत्साह कधीच कमी नसला पाहिजे आपला. सो आर यू रेडी गाईज? यस, यू आर रेडी, मला माहिती आहे. चला तर सुरुवात करता येईल. आणि सुरुवात केल्यानंतर मी तुम्हाला लास्ट लेक्चरमध्ये काय झालं होतं एक छोटासा रिकॅप घेऊया आणि मग चालू करूया आजच्या सेशनला. तर लास्ट लेक्चरमध्ये मी तुम्हाला घेऊन गेलो होतो मुलांनो डिफरन्सिएशन डेरिव्हेटिव्हजमध्ये. तर हे डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले आहेत. डेरिव्हेटिव्ज ऑफ कॉन्स्टंट इक्वल टू 0, डेरिव्हेटिव्ज ऑफ एक्स इक्वल टू 1, डेरिव्हेटिव्ज ऑफ एक्स रेस टू एन इज इक्वल टू एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1, डेरिव्हेटिव्ज ऑफ ई रेस टू एक्स इक्वल टू ई रेस टू एक्स, डेरिव्हेटिव्ज ऑफ ए रेस टू एक्स इक्वल टू ए रेस टू x log a, derivatives of log x equal to 1 upon x, derivatives of root x equal to 1 upon 2 root x, derivatives of प्लस साइन एक्स पासून सुरुवात केलं. मग साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स, कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स, डी डी एक्स ऑफ टॅन एक्स काय होता मुलांनो सेक स्क्वेअर एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट एक्स मायनस कोस एक्स स्क्वेअर एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक एक्स इंटू टॅन एक्स आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ कोसेक एक्स मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स. हे तुम्हाला आठवते कारण हे आपण M1मध्ये बघितले डिफरन्सिएशनमध्ये. यस ऑर नो? हे 14 फॉर्म्युले आणि अजून 6 हे फॉर्म्युले आहेत ज्यांना इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन म्हणतात मुलांनो. यांना तर तुम्ही सहजरीतीने लक्षात ठेवता येईल. एक जर पॉझिटिव्ह तर एक निगेटिव्ह, एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह, एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे साइन इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला पाठ असेल तर 1 अपॉन रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर, तर कॉस इनवर्स एक्सचा फ्रीमध्ये भेटेल फक्त मायनस साईन लावून. डी डी एक्स ऑफ टॅन इनवर्स एक्स विचारलं 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर, तुम्ही लगेच डी डी एक्स ऑफ कॉट इनवर्स एक्स सांगू शकता मायनस साईन आहे. बाकी सेम टू सेम आहे बच्चो. डी डी एक्स ऑफ सेक इनवर्स एक्स काय 1 अपॉन एक्स रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1 आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ कोसेक इनवर्स तेच आहे, फक्त मायनस साईन आहे. असं मी तुम्हाला का सांगितलं आहे मुलांनो? एकदा फॉर्म्युले वारंवार आपल्या डोळ्यासमोरून गेले, आपल्या डोक्यामध्ये आली का मग काहीच अडचण नाही मुलांनो. एकदा फॉर्म्युले क्लिअर करा. कॅल्क्युलस म्हणजे इनडेफिनाइट इंटिग्रेशन, डेफिनाइट इंटिग्रेशन, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला चांगल्या समजून घ्यायच्या असतील तर तुमचं पक्का असलं पाहिजे, तुमचं बेसिक फाउंडेशन क्लिअर असेल तर मग काहीच अडचण नाही मुलांनो. यस, तर मी तुम्हाला सांगितलं होतं व्हॉट इज इंटिग्रेशन. इंटिग्रेशन इज नथिंग बट अँटी डेरिव्हेटिव्ह, प्रिमिटिव्ह किंवा त्याला समेशन म्हणतात. इंटिग्रेशन इज द रिव्हर्स प्रोसेस ऑफ डिफरन्सिएशन. डिफरन्सिएशनची रिव्हर्स प्रोसिजर आहे. म्हणजे कसं, एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह जर जी ऑफ एक्स असेल तर इंटिग्रेशन ऑफ जी ऑफ एक्स काय असणार आहे, एफ ऑफ एक्स प्लस सी असणार आहे. त्यामध्ये सी जो आहे तो कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन आहे. आणि आपण बघितली मुलांनो हे इंटिग्रेशनची 20 फॉर्म्युली एक्झॅक्टली द सेम. डेरिव्हेटिव्ह ज्यांना फॉर्म्युली कळली त्यांना हे फॉर्म्युले लगेच कळतात. म्हणजे इंटिग्रेशन ऑफ 0, तुम्ही विचार करता 0 कोणाचा डेरिव्हेटिव्ह होतात, लगेच उत्तर येईल कॉन्स्टंट. तेच केलं आहे मग. आता इंटिग्रेशन ऑफ 0 इक्वल टू कॉन्स्टंट. इंटिग्रेशन ऑफ 1 विचारलं का तुम्ही विचार करायचा एक कोणाचा डेरिव्हेटिव्ह 1 होता, तुम्ही सांगणार एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 होता सर, म्हणून इंटिग्रेशन ऑफ 1 काय आलं आहे मुलांनो एक्स, फक्त प्लस सी ॲड करायचा. इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू एन मात्र मी तुम्हाला सांगितलं 3 स्टार नाही 5 स्टारवाला फॉर्म्युला आहे, एकदम महत्त्वाचा. इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू एन, एन कोणताही रिअल नंबर असेल तर त्याचं उत्तर आहे एक्स रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1. डेरिव्हेटिव्हमध्ये एक्स रेस टू एनचा डेरिव्हेटिव्ह काय व्हायचा, एन खाली उतरायचा आणि एक्सच्या डोक्यावर एन मायनस 1 व्हायचा, एकने पॉवर कमी व्हायचा. इथं एकने पॉवर वाढतोय कारण हे समेशन आहे, ॲड होत आहे, त्याच्यामध्ये इन्क्रीज होतात बरं का मुलांनो. इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू एक्स इज ई रेस टू एक्स.
इंटिग्रेशन ऑफ ए रेस टू एक्समध्ये काय ए रेस टू एक्स अपॉन लॉग ए. थोडं तिकडचे फॉर्म्युले आठवायचे. इकडं काय घडतंय नेमकं आपण इथं लॉग ए झाला आहे प्लस सी. इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन एक्स काय सांगितले तुम्हाला लॉग एक्स प्लस सी. इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन रूट एक्स तर 2 मल्टिप्लाय झाला 2 रूट एक्स प्लस सी. कसं झालं होतं ते तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये एक्सप्लेन केलं आहे. ज्यांनी मागचं लेक्चर बघितलं नसेल प्लीज ते बघून घ्या. तर मुलांनो त्यानंतर हे ट्रिग्नोमेट्रीचे 6 फॉर्म्युले आहेत. इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स मायनस कॉस एक्स प्लस सी. इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स साइन एक्स प्लस सी. इंटिग्रेशन ऑफ टॅन एक्स लॉग ऑफ सेक एक्स प्लस सी. इंटिग्रेशन ऑफ कॉट एक्स लॉग ऑफ साइन एक्स प्लस सी. इंटिग्रेशन ऑफ सेक एक्स काय असणार आहे मुलांनो लॉग ऑफ सेक एक्स प्लस टॅन एक्स प्लस सी. इंटिग्रेशन ऑफ कोसेक एक्स लॉग ऑफ कोसेक एक्स मायनस कॉट एक्स प्लस सी. इथून जे चालू झाले ते लॉगमधले फॉर्म्युले आहेत हे पण लक्षात घ्या बरं का मुलांनो. त्यानंतर हे सेक स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन तुम्हाला आठवतं का सेक स्क्वेअर एक्स कोणाचा डेरिव्हेटिव्ह होता टॅन एक्सचा. मग सेक स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन काय आलं आहे टॅन एक्स प्लस सी. सेम स्टोरी इंटिग्रेशन ऑफ कोसेक स्क्वेअर एक्स मायनस कॉट एक्स प्लस सी. इंटिग्रेशन ऑफ सेक एक्स इंटू टॅन एक्स सेक एक्स प्लस सी. इंटिग्रेशन ऑफ कोसेक एक्स इंटू कॉट एक्स मायनस कोसेक एक्स प्लस सी. आणि त्याचप्रमाणे मुलांनो हे इन्व्हर्सवाली फॉर्म्युले आहेत ही तर सहज लक्षात राहतात. एकाचे 2 फॉर्म्युले लिहिले आहेत. एक प्लसमध्ये लिहिलं तर एक कशामध्ये लिहिलं आहे मायनसमध्ये लिहिलेलं आहे. हे सगळ्यांना आठवते. हे 20 फॉर्म्युले आपली काही करा मुलांनो एकदा लिहून काढा पाठ करून टाका. सो यस आजच्या सेशनमध्ये नेमकं काय शिकवणार आहे मी तुम्हाला ते तुम्हाला सांगतो. आज आपण कंपोजिट इंटिग्रल आले हे स्टँडर्ड फंक्शन झाले मुलांनो. आता मी जे सांगतोय तुम्हाला ते नीट ऐका. कंपोजिट इंटिग्रल्स काय हेडलाईन आहे आजच्या लेक्चरची कंपोजिट इंटिग्रल्स. इंटिग्रल्स आहेत पण कसे आहेत कंपोजिट इंटिग्रल्स. ओके म्हणजे इंटिग्रेशनला सुरुवात करण्याआधी जे गरजेचं आहे ते सगळं तुमच्याकडे असणार आहे आता. त्यामुळं नीट लक्ष द्या मुलांनो. मी तुम्हाला जर विचारलं इंटिग्रेशन ऑफ काय विचारलं आहे 1 अपॉन ए एक्स प्लस बी विथ रिस्पेक्ट टू डी एक्स काय असेल. तुम्ही म्हणणार सर आल्या आल्या काय बॉम्ब टाकताय तुम्ही असं एवढं डेंजर काय विचारलं. डरने की नाही बात बच्चो. मी तुम्हाला विचारतोय असा कोणता इंटिग्रेशनचा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे जो याच्यासारखा दिसतोय. इथं ए आणि बी काय कॉन्स्टंट आहे लक्षात ठेवा. त्यामुळं ए आणि बीला थोड्या वेळा जरा बाजूला केलं तर इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन एक्स काय आठवतंय तुम्हाला जे आठवतं ते बरोबर आहे. इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन एक्स आहे लॉग ऑफ एक्स. नाही तर उलटा आठवायचं 1 अपॉन एक्स कोणाचा डेरिव्हेटिव्ह होता उत्तर लगेच येईल लॉग एक्स प्लस सी बरं का मुलांनो. मग मुलांनो इथं काय चेंज झाला ए आणि बी आला आहे. म्हणजे आज मी तुम्हाला हे सांगणार आहे जिथं जिथं आपला एक्स होता फॉर्म्युल्यामध्ये स्टँडर्ड फॉर्म्युल्यामध्ये तिथं जर एक्सच्या ऐवजी ए एक्स प्लस बी आला म्हणजे ए एक्स प्लस बीचा अर्थ काय एक लिनियर फंक्शन आलं क्वाड्रॅटिक वगैरे नाही बरं का. म्हणजे तुम्ही उद्या म्हणशील एक्स स्क्वेअर प्लस बी आलं तरी चालेल का सर तर अजिबात चालणार नाही. तुम्ही म्हणणार इथं 1 अपॉन साइन एक्स आहे व इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन साइन एक्स मग लिहिता येईल का लॉग ऑफ साइन एक्स तर अजिबात नाही मुलांना नाही. हे फक्त लिनियर फंक्शनसाठी इट इज ॲप्लिकेबल फॉर ओनली लिनियर फंक्शन. बाकीच्यांसाठी काय करायचं आहे वेळ आली की मी तुम्हाला ते सांगणारच आहे. सो मुलांनो हे लक्षात घ्या. तर आता सध्या बेसिक फॉर्म्युला काय आहे इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन एक्स डी एक्स काय होतं तर ते होतं मुलांनो लॉग एक्स प्लस सी. तर मग इथं काय बदल होतं आहे मुलांनो 1 अपॉन ए एक्स प्लस बी असेल तर याचं इंटिग्रेशन असतं लक्षात ठेवा लॉग ऑफ ए एक्स प्लस बी. याला ब्रॅकेट टाका किंवा मॉड टाका काही हरकत नाही. फक्त ते म्हणणार फॉर्म्युला तर सेम झाला सर 1 अपॉन ए एक्स प्लस बीचा काय झाला लॉग ऑफ ए एक्स प्लस बी. फक्त एक छोटीशी गोष्ट लक्षात ठेवायची कोइफिशियंट ऑफ एक्स जो आहे तो डिवाइड करायचा तो विसरायचा नाही. जेव्हा जेव्हा एक्सचा कोइफिशियंट जो आहे तो मात्र डिवाइड करायचा. कंपोजिट इंटिग्रल फक्त आपल्या स्टँडर्ड फॉर्म्युल्यामध्ये जो एक्स होता तो कशाने रिप्लेस होणार आहे ए एक्स प्लस बीने. हे लक्षात ठेवा एक्स इज रिप्लेस बाय कशाने ए एक्स प्लस बी. तर त्या टाईपचे कंपोजिट इंटिग्रल आपल्याला बघायचे आहेत फक्त बाकी दुसऱ्यांसाठी कंपोजिट इंटिग्रल नाही. आता मी तुम्हाला काही प्रॉब्लेम विचारतो मला उत्तरं तुमच्याकडनं पाहिजे. मुलांनो कमेंटमध्ये तुम्हाला उत्तरं लिहायची आहेत
बघूया किती विद्यार्थी उत्तर लिहित आहेत. इंटिग्रेशन ऑफ 1/3x + 2dx असं जर विचारलं तुम्हाला तर तुम्ही म्हणणार सर आम्हाला तुम्ही तो फॉर्म्युला सांगितला आहे, आम्ही तुम्हाला हा फॉर्म्युला सांगतो. काय फॉर्म्युला असेल? लॉग ऑफ 3x + 2. मॉड टाका किंवा ब्रॅकेट टाका, काही प्रॉब्लेम नाही, पण एवढंच उत्तर असेल का? नाही. तर डिवायडेड बाय एक्सचा कोइफिशियंट 3 डिवाइड करायचा आणि मग +c, हे तुमचं उत्तर असणार आहे. पण माझा कॉन्फिडन्स अजून वाढला आता तुमच्यावरती. मी तुम्हाला विचारलं 1/7 - 2x विथ रिस्पेक्ट टू dxचं उत्तर सांगा. हे पण लिनियरच आहे. 7 - 2x, एक्सचा पॉवर 1 आहे म्हणजे लिनियरच आहे. काय उत्तर असेल? तुम्ही म्हणणार याच्यात काय एवढं अवघड आहे सर? याचं उत्तर आहे लॉग ऑफ 7 - 2x. 7 - 2x. आपण लिहिताना मात्र विचार करायचा, एक्सचा कोइफिशियंट डिवाइड करायचा. मुलांनो तुमच्या मनात जर 7 असेल तर अजिबात चालणार नाही. एक्सचा कोइफिशियंट डिवाइड करायचा. एक्सचा कोइफिशियंट -2 आहेत, तो डिवाइड करायचा +c. दिस विल बी युअर लास्ट आन्सर. हे लक्षात ठेवा. जर तुम्हाला विचारलं इंटिग्रेशन ऑफ 1 - x dx किती रे, तर तुम्ही काय उत्तर देणार मुलांनो? हे लिनियरच आहे. याचं उत्तर असणार आहे लॉग ऑफ 1 - x. फक्त डिवाइड करायला एक्सचा कोइफिशियंट विसरायचं नाही, -1 आहे. नुसता 1 असता, प्लस असं तर मी काय डिवाइड केलं नसतं, कारण डिवाइड 1चा काय अर्थ नाही होत, पण डिवाइड -1चा अर्थ होतो. हे लक्षात ठेवा. पॉईंट टू बी नोटेड मुलांनो. हा पहिला फॉर्म्युला झाला. आता मी सेकंड फॉर्म्युला तुम्हाला सांगतोय, सगळ्यांनी नीट लक्ष द्यायचं आहे. इंटिग्रेशन ऑफ 1/√ax + b विथ रिस्पेक्ट टू dx. हे जर मी तुम्हाला विचारलं तर याचं उत्तर काय अपेक्षित आहे तुमच्याकडनं सांगा. आता हे मी गायब करतोय, बाकीचं सगळं गायब करतोय. परत एकदा 1/√ax + b ला पाहिल्यावर तुम्हाला कोणता फॉर्म्युला आठवतोय स्टँडर्ड? सांगा बरं मुलांनो, कोणता स्टँडर्ड फॉर्म्युला आठवते? तुम्हाला आठवते 1/√x dx. कारण थोड्या वेळासाठी a आणि b तुम्हाला आठवला नाही पाहिजे, तुम्हाला फक्त 1/√x ही स्टँडर्ड फंक्शन आठवतंय. काय होतं 1/√xचं इंटिग्रेशन मुलांनो? 1/√xचं इंटिग्रेशन होतं 2√x + c. काय होतं मुलांनो? 2√x + c. बरं का, हे मात्र लक्षात ठेवायचं आहे, 2√x + c. तर याचं उत्तर जर 1/√xचं इंटिग्रेशन 2√x + c असेल तर मला सांगा मुलांनो, याचं उत्तर काय असायला पाहिजे रे? याचं उत्तर काय असायला पाहिजे? याचं उत्तर असायला पाहिजे 2√ax + b असायला पाहिजे सर. पण आता तुम्हाला एवढं तर कळलं आहे, जे उत्तर लिहिलं असतं त्याला डिवाइड बाय एक्सचा कोइफिशियंट आपण नेहमी करतोच, प्लस काय लिहायचा? c. हे तुमचं फायनल आन्सर. मग आता माझा थोडा कॉन्फिडन्स तुमच्यावरती वाढतोच ना रे मुलांनो. मग आता मी तुम्हाला एक फॉर्म्युला विचारतोय बरं का, त्याचं उत्तर द्या. 1/√3x + 2 विथ रिस्पेक्ट टू dx जर मी विचारलं, काय उत्तर येते तुमच्या मनात? रूटमध्ये आहे 1/√, आणि हे लिनियर आहे, तर याचं उत्तर तुमच्या मनामध्ये येते ना 2√3x + 2. अगदीच बरोबर आहे मुलांनो. फक्त एवढंच उत्तर असेल का? तर नाही. तर एक्सचा कोइफिशियंट 3 डिवाइड करायचा आणि मग +c करायचं. 2/3ला सेपरेटली वेगळं लिहिलं तरी चालणार आहे. अजून एक विचारतो मी मुलांनो, 1/7 - 3x विथ रिस्पेक्ट टू dx जर विचारलं तर काय उत्तर देणार मुलांनो? तुम्ही उत्तर देणार 2√7 - 3x डिवायडेड बाय एक्सचा कोइफिशियंट -3 आहे, तो डिवाइड करा +c. बरं का मुलांनो, हेच उत्तर तुम्ही असं पण लिहू शकता बरं का. असं लिहिण्याची पद्धत 2/3 ना म्हणजे -2/3 आणि √7 - 3x + c. हे दिसायला भारी दिसतं, बाकी काही नाही. असं लिहिण्यापेक्षा हे असं, याला इथं 2/3 वेगळे √, असं छानपैकी लिहायचं आहे. इथं मला 2 लिहिता आलं असतं, पण मला तुम्हाला सांगायचं आहे म्हणून मी तसं लिहितो आहे, बाकी काही नाही. हे 2 कळलेत का तुम्हाला? आता पुढचे 2 आहे का? चलो बच्चो, तिसरा फॉर्म्युला मी तुम्हाला विचारतोय, त्याचं उत्तर द्या. इंटिग्रेशन ऑफ, मी तुम्हाला विचारलं ईच्या डोक्यावर ax + b आहेत, तर विथ रिस्पेक्ट टू dx काय आन्सर असेल? बरं, याला बघितल्यानंतर तुम्हाला कोणता फॉर्म्युला आठवतो आहे मुलांनो? याला बघितल्यानंतर तुम्हाला कोणता स्टँडर्ड फॉर्म्युला आठवतो आहे त्याचं उत्तर मला द्या. याला बघितल्यानंतर तुम्हाला आठवतं आहे इंटिग्रेशन ऑफ e⁻⁴ कोण आठवतो आहे? एक्स dx. कारण a आणि b आपल्यासाठी कॉन्स्टंट आहे, ते लिनियर असल्यामुळे. तर e⁻⁴ इंटिग्रेशन काय आहे? एकमेव फॉर्म्युला आहे सर, आम्हाला पाठ झाला आहे तो एवढ्यांमधून, बरोबर आहे का नाही? तर e⁻⁴ इंटिग्रेशन आहे e⁻x + c. एकदम सही पकडे हो.
मला सांगा ई रेस टू एक्स प्लस बीचं इंटिग्रेशन काय असायला पाहिजे. तर याचं इंटिग्रेशन असायला पाहिजे ई रेस टू ए एक्स प्लस बी. पण एवढंच असेल का सांगा बरं, एवढंच असेल का? नक्कीच नाही. डिवाइड बाय एक्सचा कोइफिशियंट डिवाइड करायचा आणि मग प्लस सी नावाचा कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन ॲड करायचा. बरं, आता मी तुम्हाला विचारतोय, मला उत्तर द्या. मी तुम्हाला विचारलं इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू 5x + 7 विथ रिस्पेक्ट टू डी एक्स जर विचारलं तर याचा आन्सर काय असेल? तुम्ही सांगणार सर याचा आन्सर ई रेस टू 5x + 7च असेल. तोच असेल इंटिग्रेशन, फक्त डिवाइड बाय एक्सचा कोइफिशियंट 5 करायला विसरायचं नाही, प्लस सी. बरोबर आहे का नाही? इज इट क्लिअर टू यू बच्चो लोग? यस. मी तुम्हाला विचारला ई रेस टू 3 - 2x विथ रिस्पेक्ट टू डी एक्स, याचं उत्तर देता का तुम्ही? तुम्ही म्हणणार का नाही सर, याचं उत्तर माहिती आहे. तर याचं उत्तर ई रेस टू किती असणार आहे? 3 - 2xच असणार आहे. फक्त डिवाइड मात्र एक्सचा कोइफिशियंट करायचा असतो. इथं काय एक्सचा कोइफिशियंट डिवाइड -2a हे मात्र लक्षात ठेवा. नाही तर आपण उत्साहाच्या भरामध्ये 3 लिहून टाकतो आणि विषय तिथंच आपला समाप्त होतो, हे लक्षात घ्या. हे कळलं आहे का तुम्हाला? इज इट क्लिअर टू यू बच्चो? हा तिसरा फॉर्म्युला आपला झालेला आहे मुलांनो. आता मी चौथ्या फॉर्म्युल्याकडे तुम्हाला घेऊन जात आहे. ओके, चौथा अजून एकाच ह्याच कलरमध्ये लिहूया. इंटिग्रेशन ऑफ. ओके, इंटिग्रेशन ऑफ तुम्हाला जर मी विचारलं की याचं उत्तर सांगा, कोणाचं उत्तर सांगताय आता तुम्ही? ओके, साइन ऑफ ए एक्स प्लस बी विथ रिस्पेक्ट टू डी एक्स, याचा आन्सर काय असायला पाहिजे? तुम्ही म्हणता सर साइन ऑफ एक्स प्लस बी विथ रिस्पेक्ट टू एक्स बघितल्यानंतर आम्हाला आठवतं आहे इंटिग्रेशन ऑफ साइन एक्सचा फॉर्म्युला. साइन एक्स इंटिग्रेशन तर मायनस कॉस एक्स आहे. तर साइन ऑफ ए एक्स प्लस बीचं इंटिग्रेशन काय असणार आहे? मायनस कॉस ऑफ ए एक्स प्लस बीच असणार आहे. फक्त डिवाइड करायला विसरायचं नाही, एक्सचा कोइफिशियंट ए आणि मग प्लस ॲड करायला विसरायचं नाही, प्लस सी. नीट बघा काय झालं आहे, साईनचं इंटिग्रेशन मायनस कॉसच आलं आहे. फक्त एक्सचा कोइफिशियंट डिवाइड केला आहे, तो मात्र तुम्हाला लक्षात घेणं अपेक्षित आहे. नाही तर मग काय प्रॉब्लेम ही प्रॉब्लेम आहे मुलांनो. मग तुम्हाला आता विचारलं इंटिग्रेशन ऑफ साइन ऑफ 3x + 2 विथ रिस्पेक्ट टू डी एक्स काय असायला पाहिजे? तर साईनचं इंटिग्रेशन तुम्हाला माहिती आहे मायनस कॉस ऑफ किती आहे ते 3x + 2. फक्त डिवाइड बाय एक्सचा कोइफिशियंट करायला विसरायचं नाही, प्लस सी. हे तुमचं आन्सर आहे. जर तुम्हाला विचारलं इंटिग्रेशन ऑफ साइन ऑफ 7 - 2x विथ रिस्पेक्ट टू डी एक्स कितना होगा, तर काय उत्तर देणार तुम्ही मुलांनो? याचं उत्तर मायनस कॉस ऑफ 7 - 2x तर लिहिणार, पण डिवाइड बाय एक्सचा कोइफिशियंट आहे -2 हे लिहायला विसरायचं नाही, प्लस सी. आणि मग हा मायनस मायनस कॅन्सल आणि खऱ्या अर्थानं उत्तर काय येईल? 2ला पुढे लिहा, 1/2 लिहा, वरती इथं 1 असतो आणि मग कॉस ऑफ 7 - 2x प्लस सी. असं मस्त लिहिण्याची एक सवय ठेवा. अजून एक विचारतो मी तुम्हाला, साइन ऑफ बरं का मुलांनो 2 प्लस किती आहे माहिती का इथं 8x विथ रिस्पेक्ट टू डी एक्स काय असेल? तर तुम्ही सांगणार सर साईनचं इंटिग्रेशन काय असतं? मायनस कॉस ऑफ जे आलं आहे ते किती आहे मुलांनो? 2 + 8x आहे, पण त्याला डिवाइड काय करायचे आहेत? एक्सचा कोइफिशियंट किती? 8 आणि प्लस सी. हे तुमचं आन्सर असायला पाहिजे. म्हणजे एका गोष्टीवरनं किती प्रॉब्लेम तयार करता येतात बघा. आताच्या आता मी तुम्हाला एक नाही खूप सारे काय विचारले आहेत, प्रॉब्लेम विचारलेले आहेत आणि ते तुम्हाला समजले असायलाच पाहिजेत. ओके, एकच मिनटं. हे झालं आहे तुमचं. अजून एखादा फॉर्म्युला आपल्याला तयार करायचा झाला तो आपण तो तयार कसा करणार आहोत हे आपण बघूया मुलांना. एकच मिनटं, एक हा कॉल जरा मी यस. तर बच्चो लोग चौथ्या फॉर्म्युल्यापर्यंत मी घेऊन आले तुम्हाला. 5व्या फॉर्म्युल्याकडे जातोय आपण. 5th नंबरचा काय आहे तो नीट ऐका. 5वा मुलांनो इंटिग्रेशन ऑफ जर तुम्हाला विचारण्यात आलं सेक स्क्वेअर ए एक्स प्लस बी विथ रिस्पेक्ट टू डी एक्स काय असेल? विचार करा बरं. सेक स्क्वेअर ए एक्स प्लस बी, एक्स प्लस बी काय आहे? लिनियर फंक्शन आहे. सेक स्क्वेअर एक्स कोणाचा डेरिव्हेटिव्ह होता? टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह होता. कोणाचा होता?
टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह होता. आता सेक स्क्वेअर ऑफ ए एक्स प्लस बीचं इंटिग्रेशन किती येणार आहे मुलांनो? ऑब्वियसली टॅनमध्येच येणार आहे ए एक्स प्लस बी. फक्त एक्सचा कोइफिशियंट हा डिवाइड करायला विसरायचं नाही, बाकी तेच चालू आहे मुलांनो. एक्सचा कोइफिशियंट डिवाइड करायला विसरायचं नाही. आता मी तुम्हाला एक विचारतो, इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर 3x प्लस 2 विथ रिस्पेक्ट टू डी एक्स, हे जर मी तुम्हाला विचारलं, काय उत्तर येते तुमच्या मनामध्ये? सेक स्क्वेअरला पाहिल्यानंतर लगेच त्याचं उत्तर टॅनमध्ये हे कळते. पुढं जो आहे तो लिहायचा टॅन ऑफ अँगल किती आहे? 3x प्लस 2. पण मुलांनो एक्सचा कोइफिशियंट 3 डिवाइड करायला विसरायचं नाही आणि प्लस काय करायचं आहे? सी. हे लक्षात ठेवा. त्यानंतर इंटिग्रेशन ऑफ जर मी तुम्हाला विचारलं सेक स्क्वेअर 7 - 3x विथ रिस्पेक्ट टू डी एक्स किती असणार आहे, तर तुम्ही उत्तर देणार सर याचं उत्तर आहे. तुम्ही आता काय करायचं माहिती का मुलांनो? व्हिडिओ पॉज करायचा आणि उत्तर लिहून बघायचं. सेम टू सेम मॅच होतं आहे का बघायचं आहे. मी प्रत्येक याचे तुम्हाला 3-4 प्रॉब्लेम विचारतो आहे, सांगतो आहे. तर तुम्हाला मी प्रॉब्लेम लिहिल्यानंतर लगेच थोडं थांबवायचा, स्टॉप करायचा व्हिडिओ आणि लिहून बघायचं येते का. हे बेसिक आहे. हे तुम्हाला डायरेक्टली प्रॉब्लेममध्ये वापरावं लागणार आहे. पण मी काय करतो आहे, तुम्हाला तिथपर्यंत जाण्यासाठीचा रस्ता तयार करून देतो आहे. एकदा रस्ता तयार झाला का त्या रस्त्याने जायला आपल्याला धोपट मार्ग राहणार आहे मुलांनो. पटापट प्रॉब्लेम सोडवता येणार आहे, हे लक्षात ठेवा. त्यामुळे आता पेशन्स ठेवायचं आहे आणि प्रत्येक गोष्ट समजून घ्यायची. थोडी जास्त मेहनत करावी लागली तरी चालेल, पण मागे हटायचं नाही. कारण M2 लोकांना डिफिकल्ट वाटतो, पण आपल्यासाठी सगळ्यात इझी सब्जेक्ट झाला पाहिजे, ही तुम्हाला मी गॅरंटी देतो. मुलांनो सेक स्क्वेअर 7 - 3x उत्तर काय असणार आहे, तर टॅन ऑफ 7 - 3x, पण डिवाइड बाय एक्सचा कोइफिशियंट काय आहे मुलांनो? -3 आहेत प्लस सी. हे -3 पुढं -1/3 म्हणून लिहिता येतात, हे लक्षात घ्या. ओके, तर हा एक फॉर्म्युला झालेला आहे मुलांनो. आता मी तुम्हाला पुढचं एक विचारतो आहे, त्याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. कलर 6 नंबरचा घेतो आहे मी. इंटिग्रेशन नीट विचार करून उत्तर द्या मुलांनो. जर तुम्हाला विचारलं मी इंटिग्रेशन ऑफ टॅन ऑफ ए एक्स प्लस बी काय असायला पाहिजे, टॅन ऑफ ए एक्स प्लस बी, तुम्ही म्हणाल सर टॅन ऑफ ए एक्स प्लस बीचं इंटिग्रेशन म्हटल्यानंतर स्टँडर्ड फॉर्म्युल्यामधलं आम्हाला इंटिग्रेशन ऑफ टॅन एक्स आठवतं आहे. आणि इंटिग्रेशन ऑफ टॅन एक्स काय होतं? लॉग ऑफ सेक एक्स प्लस सी. पाठ नसं झालं तर तुम्ही मागचा व्हिडिओ बघा नीट. लॉग ऑफ सेक एक्स प्लस सी याचं उत्तर काय आहे मुलांनो? लॉग ऑफ सेक ऑफ, फक्त हा कोण आहे? एक्स हा एक्स प्लस बीने रिप्लेस झालेला आहे बरं का. डिवायडेड बाय काय रे? ए प्लस सी. हा ए जो आहे तो 1/a पुढं पण लिहिता येतो. अलग ते पुढं लिहिलं तर अजून भारी दिसतो उलट. पण आता मी तुम्हाला पॅटर्न सांगितलं, मुद्दाम एक्स डिवाइड होतो म्हणून तर सांगतोय. जर आता तुम्हाला विचारलं मी इंटिग्रेशन ऑफ टॅन ऑफ बरं का मुलांनो 3x प्लस 2 विथ रिस्पेक्ट टू डी एक्स किती असेल बरं का. आता मी असं जेव्हा लिहितो लगेच पॉज करायचा आहे व्हिडिओ आणि मग लिहून बघायचं तुम्ही. तर याचं उत्तर काय असणार आहे? ऑब्वियसली असणार आहे लॉग ऑफ मॉड ऑफ सेक ऑफ 3x प्लस 2 असणार आहे बरं का. पण डिवाइड बाय एक्सचा कोइफिशियंट करायला विसरायचं नाही, प्लस सी. हा 3 जर तुम्ही पुढे लिहिला तर मला जास्त आनंद होईल. हा 3 जो आहे तो असा न लिहिता आपण पुढे लिहिला माहिती का? कुठे लिहिला माहिती का? 1/3. 1/3 पुढं 1/3 इंटू लॉग ऑफ. हाच फॉर्म्युला आहे, फक्त लिहिण्याची स्टाईल. मुलांनो इंटिग्रेशन ऑफ जर तुम्हाला विचारतोय मी टॅन ऑफ 4 - 3x बरं का विथ रिस्पेक्ट टू डी एक्स काय असेल? काय उत्तर वाटते तुम्हाला? याचं उत्तर असणार आहे लॉग ऑफ सेक ऑफ अँगल जो आहे तो 4 - 3x बरं का मुलांनो. मॉड कंप्लीट, पण याला डिवायडेड बाय काय करायला लागेल? एक्सचा कोइफिशियंट -3. आपण पूर्ण याला -3 लिहिण्यापेक्षा -1/3 पुढं लिहिला तर दिसायला पण चांगलं दिसतं आणि चेक करणाऱ्याला पण पटकन चेक करता येतं. लक्षात ठेवा, पूर्ण याला आपण म्हणजेच पुढे लिहायचं आहे, हे लक्षात घ्या. आले लक्षात मुलांनो? 6वा फॉर्म्युला एकंदरीत मी तुम्हाला सांगितलेला आहे. पुढे घेऊन जातो आहे मी तुम्हाला. ओके, नेक्स्ट पेजवरती जाऊया आपण. थोडं पेज ॲड करूया. ओके मुलांनो 7th नंबरचा हा फॉर्म्युला मी तुम्हाला जर विचारला इंटिग्रेशन ऑफ काय विचारलं आहे माहिती का? थांबा.
1 अपॉन रूट ऑफ 1 मायनस ax प्लस b द होल ब्रॅकेट स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू dx काय असेल? ते म्हणणार सर याला बघितलं आहे आम्ही, पण हे कोणासारखं दिसतंय? 1 अपॉन रूट ऑफ 1 मायनस एक्स प्लस बीला थोड्यासाठी एक्स स्क्वेअर कन्सिडर करा, एक्स कन्सिडर करा एक्स प्लस बीला. तर हा कोणाचा फॉर्म्युला आहे? साईन इन्व्हर्स एक्सचा. तर काय उत्तर असणार आहे याचं मुलांनो? याचा आन्सर असणार आहे साईन इन्व्हर्स ऑफ काय असणार आहे? साईन इन्व्हर्स ऑफ बरोबर बरोबर काय असणार आहे? ax प्लस बी. बरं का, फक्त एक्सचा कोइफिशियंट डिवाइड करायला विसरायचं नाही, प्लस सी. हा ए 1 अपॉन ए म्हणून पुढे लिहिलं तर अजून चांगलं दिसतं. कसं? तुम्हाला आता एक विचारतो. 1 अपॉन जर तुम्हाला विचारलं रूट ऑफ 1 मायनस 3x प्लस 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू dx कितना होगा बच्चे लोग? तर तुम्ही काय उत्तर देणार मुलांनो? तुम्ही उत्तर देणार ह्याचं उत्तर सर साईन इन्व्हर्स ऑफ 3x प्लस 2च असायला पाहिजे. फक्त डिवायडेड बाय एक्सचा कोइफिशियंट 3 करायचा आहे जरूर, प्लस सी. आणि हा 3 जर 1/3 म्हणून लिहिला तुम्ही तर दिसायला अजून भारी दिसेल. 1/3 इंटू साईन इन्व्हर्स ऑफ 3x प्लस 2 प्लस सी. बरं का, पुढचा आता मी एक लिहितो आहे, पण तुम्ही पण स्वतः लगेच लिहून बघा बरं काय लिहिता येतं बघा. मी ऑलरेडी प्रॉब्लेम घेणं सुरू केलं आहे बरं का, लक्षात घ्या. मी तुम्हाला हे सांगता मी प्रॉब्लेमच सोडवतो आहे, लक्षात घ्या. ओरिजिनल प्रॉब्लेम सुरू नाही केले, पण हे प्रॉब्लेम तुम्हाला मध्ये कुठेतरी यूज होणार आहेत हे लक्षात घ्या. 1 अपॉन रूट ऑफ 1 मायनस किती लिहिलं आहे मी? 3 मायनस 2x ब्रॅकेटचा स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू dx असा हा प्रॉब्लेम आहे. काय वाटतं तुम्हाला? हे एक्सच्या ऐवजी कशाऐवजी? एक्स. तर याचं उत्तर काय असणार आहे? ऑब्वियसली साईन इन्व्हर्स ऑफ कितना रे बच्चो? 3 मायनस 2x. फक्त डिवाइड बाय एक्सचा कोइफिशियंटच करतो म्हणजे -2 प्लस सी. -2ला पुढं लिहिलं तर हे -1/2 साईन इन्व्हर्स ऑफ 3 मायनस 2x प्लस सी असं आपण लिहू शकतो. हे मात्र लक्षात घ्या. म्हणजे एका गोष्टीवरनं अनेक प्रॉब्लेम आपल्याला तयार करता येणार आहे, हे मात्र लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे मुलांनो. चला हे मी जरा रफ करतोय, ठीक आहे ना? ये भी मैंने रफ कर दिया. आता मी 8वा विचारतोय तुम्हाला. 8 नंबर इंटिग्रेशन 1 अपॉन 1 प्लस ax प्लस b द होल ब्रैकेट स्क्वायर विथ रिस्पेक्ट टू dx. तो इसका आंसर क्या हो सकता है बच्चों लोग? इथं एक्सला एक्स प्लस बी ने रिप्लेस झाला आहे. तर हा कोणाचा फॉर्म्युला होता? ओरिजिनल स्टँडर्ड फॉर्म्युला कोणासारखा दिसतो? इट्स लुक लाईक कोणासारखा दिसतोय? 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर dx. काय होतं याचं उत्तर मुलांनो? याचं उत्तर मला आठवतं बरोबर इंटिग्रेशन हा टॅन इन्व्हर्स एक्स प्लस सी. आणि ते मायनसमध्ये पण आहे कॉट इन्व्हर्स लिहायचं असेल तर, पण मी पॉझिटिव्हच विचार करतो त्यामुळे मी पॉझिटिव्हमध्येच लिहितो, लक्षात ठेवा. तर इसका आन्सर क्या होगा? जर याचा आन्सर हे असेल तर याचा आन्सर काय असेल? आता आपल्याला एवढा तर विचार नक्की आला आहे, फक्त काय बदल होतो आहे हे लक्षात आलं आहे. फॉर्म्युला तोच सेम टू सेम. काय लिहिणार मी उत्तर? टॅन इन्व्हर्स ऑफ ax प्लस बी. फक्त डिवाइड करायला विसरायचं नाही एक्सचा कोइफिशियंट. हे मात्र लक्षात ठेवा. एक्स कुठेही राहो एक्सचाच कोइफिशियंट बघायचा, बाकीच्यांचा कोइफिशियंटची आपल्याला काही घेणं देणं नाही आहे. जर मी तुम्हाला विचारलं 1 अपॉन 1 प्लस 3x प्लस 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू dx किती असेल रे? तर तुम्ही सांगणार सर याचं उत्तर आम्हाला कळलेलं आहे टॅन इन्व्हर्स ऑफ 3x प्लस 2 फक्त डिवाइड बाय 3 आणि प्लस काय सी. इज दॅट क्लिअर? मी तुम्हाला जर थोड्या वेळासाठी विचारलं 1 अपॉन 1 प्लस 7 मायनस 4x ब्रॅकेटचा स्क्वेअर काय असायला पाहिजे, तर तुम्ही उत्तर देणार याचंही उत्तर तेवढं काय अवघड नाही सर. टॅन इन्व्हर्स ऑफ 7 मायनस 4x फक्त डिवाइड बाय -4 करायला विसरायचं नाही प्लस सी. हे -1/4 किंवा हे 1/3 पुढे लिहिले तर अजून चांगलं दिसताना हे लक्षात घ्या. 8 झालेत, पण अजून एक महत्त्वाचा अतिमहत्त्वाचा एक फॉर्म्युला मी तुम्हाला सांगायचं राहिलं आहे, त्याला मी मुद्दामहून शेवटी ठेवलेला आहे. सगळ्यांनी नीट लक्ष द्या. 9 नंबरचा. असे जेवढे फॉर्म्युले ना तेवढ्या सगळ्यांची आपण तयार करू शकतो मुलांनो, ओके. पण आपण अजून 1-2 करूया. ax प्लस बी च्या डोक्यावर n विथ रिस्पेक्ट टू dx. बरं, याला बघितल्यानंतर साधारणतः आपला कोणता फॉर्म्युला डोक्यात येतोय सांगा बरं?
माझ्या डोक्यात तर इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला येतो आहे. तर इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू एन क्या होता है बच्चे लोग, तर हे होतं एक्स रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1 प्लस सी. आठवतं ना, एक्सचा पॉवर 1ने वाढवायचा आणि तेवढाच पॉवर डिवाइड करायचा. याचं उत्तर काय असेल मग, एक्सला फक्त एक्स प्लस बीने म्हणजे लिनियर फंक्शननेच रिप्लेस केलेलं पाहिजे. काय उत्तर येणार याचं, एक्स प्लस बीच्या डोक्यावर एन होता, तिथं एन प्लस 1 करायचा, तेवढाच पॉवर एन प्लस 1 डिवाइड करायचा. पण तुम्ही म्हणणार सर दरवेळेला आपण एकचा कोइफिशियंट डिवाइड करतो, तर एकचा कोइफिशियंट डिवाइड पण करायचा 1 अपॉन ए. थोडं सेपरेट लिहिलं आहे पण काही हरकत नाही. दिस विल बी युअर फायनल आन्सर. आता विचारू का तुम्हाला, सांगा बरं इंटिग्रेशन ऑफ 3x प्लस 2, 3x प्लस 2च्या डोक्यावर 7 असतील विथ रिस्पेक्ट टू dx, तर याचं साधारणतः काय आन्सर येईल विचार करा बरं. लगेच एवढ्या मोठ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन तुम्हाला येईल तर ही सगळ्यात मोठी गोष्ट होईल. तर तुम्हाला कळलं हे लिनियर आहे, म्हणजे 3x प्लस 2च्या डोक्यावर 100% 7मध्ये एक ॲड होणार आहे 8, तेवढाच पॉवर 8 खाली डिवाइड होणार आहे. पण याला या 8ला मल्टिप्लाय म्हणजे एन प्लस 1ला मल्टिप्लाय ए झालेला आहे एकचा कोइफिशियंट. इथं एकचा कोइफिशियंट किती आहे, 3 आहेत प्लस सी. म्हणजे फायनल आन्सर काय होणार आहे मुलांनो, तर 3x प्लस 2च्या डोक्यावर 8 आहेत, पण इथं डिवाइड बाय 24 प्लस सी. तुम्हाला वाटलं तर 1/24 पुढे लिहून घ्यायचे आणि मग लिहायचं आहे 3x प्लस 2 रेस टू 8 प्लस सी. हे लक्षात घ्या मुलांनो, लिखने का ऐसा भी स्टाईल होता है. म्हणजे प्रॉब्लेम कसा लिहित चालायचा आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. अजून एक घेऊया, पण आता मी प्रॉब्लेम लिहिल्यानंतर तुम्ही अगोदर स्वतः ट्राय करून पाहिजे. चला मी काय म्हणतोय तुम्हाला सांगतोय, ऐका. ये भी गायब कर देता हूँ. आता थोडासा वेगळ्या स्टाईलचा 7 मायनस 3x रेस टू 10 विथ रिस्पेक्ट टू एक्स. रेस टू किती घेतले, 10 घेतलेत. मला सांगा हे लिनियरच आहे ना मुलांनो, 7 मायनस 3x लिनियर म्हणजे एकची सगळ्यात मोठी पॉवर 1 असायला पाहिजे, एकच आहे तर लिनियर आहे. तर 7 मायनस 3xच्या डोक्यावर किती होणार आहे, जो पॉवर आहे सध्या त्याच्यामध्ये 1 ॲड करायचा. 10मध्ये 1 ॲड केले तर किती होणार, 11 होणार. तेवढाच पॉवर डिवाइड करायला विसरायचं नाही. पण हे तुमचं लास्ट आन्सर होईल का मुलांनो, नक्कीच नाही सर, कारण एकचा कोइफिशियंट -3 मल्टिप्लाय करायचा प्लस सी. म्हणजे हे उत्तर किती होईल, 11ने -3ला मल्टिप्लाय केलं -33. लिहिताना तुम्ही 1 अपॉन -33 किंवा मायनस साईन वरती लिहिलं तरी चालेल. 7 मायनस 3x रेस टू 11 प्लस सी ऐसा लिखा तो अच्छा दिखता है. तुम्ही अपॉन -33 लिहिलं तरी चालणार आहे, काही प्रॉब्लेम नाही मुलांना. नाही तुम्ही म्हणणार असंच का बरं एवढं त्रास घ्यायचा सर, राहू द्या तसंच, काही हरकत नाही, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. ठीक आहे. अजून एक सांगतो 10व्या नंबरचा, तो ऐकून घ्या मुलांनो. असे आपण जेवढे 20 फॉर्म्युले तेवढे तयार करता येतील तुम्हाला कंपोजिट इंटिग्रल म्हणून. ओके, ते तुम्ही वाटलंच एकदा स्वतः ट्राय करू शकता. हे लक्षात घ्या, सेक ऑफ समजा ax प्लस बी इंटू टॅन ऑफ ax प्लस बी याचं इंटिग्रेशन आपल्याला विचारलं तर तुम्ही काय उत्तर देणार, कारण याला तुम्ही पाहिल्यानंतर तुम्हाला लक्षात येते इट इज जस्ट लाईक इंटिग्रेशन ऑफ सेक एक्स इंटू टॅन एक्स. सेक एक्स इंटू टॅन एक्सचं इंटिग्रेशन जर सेक एक्स आहे तर ऑबियसली याचं उत्तरसुद्धा काय असणार आहे, सेक ऑफ ax प्लस बीच असणार आहे. सेक ऑफ काय असणार आहे, ax प्लस बी. पण एवढंच असेल का, नक्कीच नाही. तर बरोबर ओळखले तुम्ही, एक्सचा कोइफिशियंट डिवाइड करा सर, बाकी सगळं बरोबरच आहे. म्हणजे मी एक एक्झाम्पल म्हणून लिहितो तरी, सेक ऑफ समजा आपल्याला विचारलं आहे 3x प्लस 2 मल्टिप्लाइड बाय टॅन ऑफ पण 3x प्लस 2 विथ रिस्पेक्ट टू dx. याचा आन्सर काय असेल तर तुम्ही आनंदाने उत्तर देणार सर याचं उत्तर हे सेक ऑफ 3x प्लस 2च असणार आहे. फक्त याला एक्सचा कोइफिशियंट जो आहे तो डिवाइड करायचा आणि प्लस सी ॲड करायला विसरायचं नाही, हे मात्र तुम्हाला कळलं पाहिजे. तर मुलांनो उर्वरित जे आहेत ते सुद्धा तुम्ही कंपोजिट इंटिग्रल म्हणून तयार करता येईल. फक्त तुम्हाला मॉरल ऑफ द स्टोरी काय कळलं आहे, जे उत्तर आपण लिहितोय त्या प्रत्येक उत्तरामध्ये एक्सचा जो कोइफिशियंट आहे तो मात्र डिवाइड करायला विसरायचं नाही. ते डिवाइड करायला विसरलो तर मग प्रॉब्लेम आहे मुलांनो. हे कंपोजिट इंटिग्रलचे इकडे 6 सांगितलेत, प्रत्येकावरती मी प्रॉब्लेम 2-3 लिहून दाखवलेत. म्हणजे प्रत्येकावरती लिहिले म्हणजे 10 त्रिक 30 प्रॉब्लेम लगेच झालेले आहेत मुलांनो.
आलं का लक्षात? ओके, तर 10 फॉर्म्युले सांगितलेत. असे उरलेले यांचेसुद्धा तुम्ही तयार करून बघू शकता. जे आपण स्टँडर्ड इंटिग्रल बघितलेत 20च्या 20 यांचे, हे लक्षात घ्या. बरं, अब आगे जाना है. तर मुलांनो, आपल्याला प्रॉपर्टीज ऑफ इंटिग्रल किंवा इंटिग्रेशनचे रूल्स ऑफ इंटिग्रेशन ही गोष्ट आपल्याला शिकायची आहे. कायदे कानून समजून घेतल्याशिवाय पुढे जाण्यात अर्थ नाही, हे लक्षात घ्या मुलांनो. काय आहेत आपल्यासाठी पुढचं ते लक्षात घ्या. रूल्स ऑफ इंटिग्रेशन, रूल्स ऑफ इंटिग्रेशन किंवा इंटिग्रल्स म्हटलं तरी चालेल. आता मुलांनो, पहिली जी प्रॉपर्टी तुम्हाला सांगतोय मी, पहिलं जे सांगतोय ते नीट ऐका. फर्स्ट नंबर, जर f(x) प्लस g(x) असेल, दोन फंक्शनची काय असेल मुलांनो? ॲडिशन असेल, आणि यावरती इंटिग्रेशन अप्लाय केलं, याला ब्रॅकेटमध्ये लिहून विथ रिस्पेक्ट टू dx, तर याचं आन्सर काय असेल मुलांनो? f(x) प्लस काय g(x) आणि यावरती इंटिग्रेशन अप्लाय केलं विथ रिस्पेक्ट टू dx, तर याचा आन्सर काय असेल? तर याचं आन्सर असतं मुलांनो, वी कॅन ॲप्लाय इंटिग्रेशन ऑन इच फंक्शन सेपरेटली. जसं डेरिव्हेटिव्हचे 4 रूल तुम्हाला आठवतात, ॲडिशन रूल, सबट्रॅक्शन रूल, प्रॉडक्ट रूल आणि क्वोशंट रूल. आठवतं आहे ना? मी थोडी आठवण करून देतो आहे, बरेच जण विसरले असतील. जर y इक्वल टू काय आहे मुलांनो? u प्लस v असेल, तर dy/dx काढताना तुम्ही काय वापरायचे? ॲडिशन रूल. dy/dx इक्वल टू यूचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचे du/dx प्लस व्हीचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचे dv/dx. यालाच आपण काय म्हणायचो? ॲडिशन रूल. जर y इक्वल टू u मायनस v असेल, तर इथं तुम्ही dy/dx कसे काढायचेत? तर dy/dx इक्वल टू du/dx, बरं का मुलांनो, मायनस dv/dx. हे डेरिव्हेटिव्हचा सेकंड रूल, सबट्रॅक्शन रूल म्हणून लिहिला होता. त्यानंतर y इक्वल टू जर u इंटू v असेल, प्रॉडक्ट ऑफ टू फंक्शन, हे u आणि v हे फंक्शन्स ऑफ x असतात, त्यावेळेला dy/dx कसा काढला होता मुलांनो? dy/dx xने डिफरन्शिएट करून. प्रॉडक्ट रूलमध्ये मात्र तुम्ही यूला तसंच ठेवलं होतं आणि व्हीचं इंटिग्रेशन घेतलं होतं, डेरिव्हेटिव्ह घेतलं होतं dv/dx. मग व्ही तसाच ठेवलेला आहे आणि मग यूचा डेरिव्हेटिव्ह घेतला du/dx. याला आपण काय म्हटलं होतं मुलांनो? याला म्हटलं होतं प्रॉडक्ट रूल. आणि ज्या वेळेला डिव्हिजनची गरज आली, u/v डिव्हिजन ऑफ फंक्शन असेल, तर क्वोशंट रूल वापरायचा आपण डेरिव्हेटिव्हचा. आणि काय असायचा तो डेरिव्हेटिव्हचा रूल सांगा बरं? dy/dx इज इक्वल टू, हे u/v होतं ना मुलांनो, व्हीला मी तसंच ठेवायचो आणि डेरिव्हेटिव्ह कोणाचा घ्यायचो? यूचा, du/dx. इथं लिहिताना व्हीला तसं ठेवून यूचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचो, मग मायनस साईन यू ॲज इट इज मुलांनो, आणि मग डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही dv/dx, त्याला डिवायडेड बाय v², त्याला डिवायडेड बाय काय करणार आहे मुलांनो? v² करणार आहे. तर हा पहिला रूल होता, जर आठवत असेल तुम्हाला. हा दुसरा, हा थर्ड आणि हा होता फोर्थ. ॲडिशन दिसली की ॲडिशन रूल, सबट्रॅक्शन दिसलं का सबट्रॅक्शन, प्रॉडक्ट दिसलं की प्रॉडक्ट रूल आणि क्वोशंट दिसलं की क्वोशंट रूल. या प्रकारे आपण जायचो आणि उत्तर आणायचो. आठवतं आहे सगळ्यांना? मग आता इंटिग्रेशनमध्ये सुद्धा काही रूल्स आहेत, पण कहाणी में ट्विस्ट आहे बच्चो. कहाणीमध्ये ट्विस्ट काय आहे तोच मला तुम्हाला सांगायचा आहे. तो सांगितला की मग तुम्हाला कळणार आहे. त्यामुळे नीट लक्ष देऊन ऐका, समजून घ्या, प्रत्येकाला समजल्याशिवाय राहणार नाही. आता विचार करा, f(x) आणि g(x) या दोघांची ॲडिशन आहे, त्यावरती हे सिम्बॉल इंटिग्रेशनचा ॲप्लाय केला आहे आणि विथ रिस्पेक्ट टू काय लिहिलं आहे? dx. काय असेल बरं याचा आन्सर? काय असेल याचा आन्सर? तर याचा आन्सर असणार आहे मुलांनो, इंटिग्रेशन ऑफ काय आहे? इंटिग्रेशन ऑफ f(x) विथ रिस्पेक्ट टू dx लिहायचं. f(x) विथ रिस्पेक्ट टू dx प्लस इंटिग्रेशन ऑफ g(x) विथ रिस्पेक्ट टू काय लिहायचं मुलांनो? dx. म्हणजे वी कॅन ॲप्लाय, जर ॲडिशन ऑफ टू टर्म असेल, ॲडिशन ऑफ टू फंक्शन असेल, इंटिग्रेशन आपण त्यावरती सेपरेटली ॲप्लाय करू शकतो.
लक्षात ठेवा. तिथं जर मायनस साईन असतं तर इथंही मायनस आला असतं. म्हणजे ॲडिशनसाठी जो रूल आहे तो सबट्रॅक्शनसाठी आहे. म्हणजे दोन फंक्शनचं जर तिथं तुम्हाला काय दिसलं, उद्याकडे मी इथं लिहितो आहे e⁻x प्लस समजा इथं लिहिलं आहे मी 1/x आणि तुम्हाला विचारलं आहे याचं इंटिग्रेशन काढून दाखवायचं आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स. कसं काढावं सर? तर तुम्ही म्हणणार सोपं आहे सर, तुम्ही इंटिग्रेशन याच्यावर ॲप्लाय करा e⁻x dx प्लसचं साईन द्या आणि इंटिग्रेशन यावरती ॲप्लाय करा 1/x dx आणि मग येईल तुमचं उत्तर e⁻xचं इंटिग्रेशन e⁻xच येईल प्लसचं साईन 1/xचं इंटिग्रेशन किती येईल मुलांनो? तर बरोबर आहे log x येईल आणि प्लस काय c झालं मुलांनो. म्हणजे ॲडिशन ऑफ टर्म असेल तर इंटिग्रेशन साईन सेपरेटली प्रत्येकावरती ॲप्लाय करायचं आहे. तेच डिफरन्ससाठी सुद्धा करायचं आहे. आता मी तुम्हाला जे विचारतो आहे त्याचं उत्तर मला तुम्ही द्यायचं आहे. दुसरी प्रॉपर्टी किंवा दुसरा रूल काय आहे मुलांनो? सेकंड, जर f(x) इंटू g(x) प्रॉडक्ट ऑफ टू फंक्शन असेल आणि यावरती इंटिग्रेशन अप्लाय केलं तर उत्तर काय असणार आहे? तर याच्यावरती इंटिग्रेशन अप्लाय केल्यानंतर काही लोक असं लिहितात, मी जनरली विचारल्यानंतर प्रॉब्लेम का सांगतात मी तुम्हाला सांगतो. लिहितात f(x) तसंच ठेवा सर, मग इंटिग्रेशन ऑफ g(x) घ्या सर, मग प्लस साईन द्या, मग g(x) तसंच ठेवा सर, मग इंटिग्रेशन ऑफ f(x) विथ रिस्पेक्ट टू dx लिहा. पण मी त्या विद्यार्थ्यांना सांगतो असं काही घडत नसतं. प्रॉडक्ट ऑफ टू फंक्शनवरती वी कॅन नॉट अप्लाय इंटिग्रेशन लाईक दिस. अशा प्रकारे इंटिग्रेशन अप्लाय करता येत नाही, अशी प्रॉपर्टीज अस्तित्वात नाही. तसं डिव्हिजनवरती सुद्धा इंटिग्रेशन डायरेक्ट अप्लाय करता येत नाही, हे लक्षात घ्या मुलांनो. फक्त ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन असेल तरच इंटिग्रेशन प्रत्येकावरती जाऊन ॲप्लाय करता येतं, अन्यथा नाही. पण एक अजून प्रॉपर्टी आहे जी तुम्हाला लक्षात ठेवायची. के नावाचा कॉन्स्टंट आहे, के म्हणजे काहीतरी कॉन्स्टंट, आणि त्याला फंक्शनने मल्टिप्लाय केलेलं आहे, त्याचं इंटिग्रेशन केलं विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर याचा आन्सर काय असायला पाहिजे? तर याचा आन्सर के जर कॉन्स्टंट असेल तर केला बाहेर बोलवायचं आणि इंटिग्रेशन फक्त f(x) विथ रिस्पेक्ट टू dxवर ॲप्लाय करायचं. हे मात्र लक्षात ठेवा. ते म्हणाल नेमकं काय करायचं सर? उद्या जर 7 इथं असतील मुलांनो, समजा 7 इंटू साईन ऑफ 3x + 2 आणि याचं इंटिग्रेशन काढा विथ रिस्पेक्ट टू dx असं म्हटलं तर तुम्ही काय करणार? 7 हा कॉन्स्टंट आहे त्यामुळे तो बाहेर बोलवायचा आणि इंटिग्रेशन फक्त कशावर अप्लाय करायचं आहे? साईन ऑफ 3x + 2 वरतीच ॲप्लाय करायचं आहे, बाकी कोणावर नाही. 7 तसेच ठेवले. साईनचं इंटिग्रेशन आजच सांगितलं आहे. मायनस कॉस ऑफ जे आहे ते काय आहे मुलांनो? 3x + 2. फक्त डिवाईड करायला विसरायचं नाही, एक्सचा कोइफिशियंट आणि प्लस सी. हे मायनस साईन पुढं लिहा. -7 3 याला डिवाईड करा आणि मग लिहा कॉस ऑफ 3x + 2 + c. म्हणजे दिसायला कसं छान दिसतं. म्हणजे रूल्स ऑफ इंटिग्रल्सच्या नावाखाली फक्त 2च रूल आहेत आपल्याकडे. या 2 प्रकारात अशा ॲडिशन ऑफ टर्म असतील किंवा डिफरन्स ऑफ टर्म असतील तरच आपण सेपरेटली त्यांच्यावरती इंटिग्रेशन अप्लाय करू शकतो. किंवा के नावाचा कॉन्स्टंट एखाद्या फंक्शनला मल्टिप्लाय असेल तर केला बाहेर काढून इंटिग्रेशन फक्त फंक्शनवर ॲप्लाय करता येतं. एवढं मात्र लक्षात ठेवायचं आहे. बाकीच्या गोष्टी अजिबात तसं काही होत नाही. म्हणजे डिव्हिजनमध्ये आलं डिव्हिजन रूल वापरू, प्रॉडक्टमध्ये आलं प्रॉडक्ट रूल वापरू, असं अजिबात होत नाही मुलांनो. हे मात्र लक्षात ठेवायचं आहे तुम्ही. ठीक आहे. आता जे काही एक एक्झाम्पल मी देतो आहे तेवढं एक एक्झाम्पल घेऊया मुलांनो. ओके, एक ॲड करते. तर 7x⁻x - 6x⁵ प्लस 4x⁵ मायनस 2x आहे प्लस 8 हे फंक्शन आहे आणि तुम्हाला सांगितलं इंटिग्रेट करा याला विथ रिस्पेक्ट टू एक्सने. यामध्ये किती फंक्शनची ॲडिशन सबट्रॅक्शन दिसते तुम्हाला? तर 1 2 3 4 ओके 5 इंची दिसते. याला जर इंटिग्रेट करायचं असेल मुलांनो तर I = लिहून घ्यायचं. काय करायचं? I = इंटिग्रेशनचा सिम्बॉल द्यायचा, ब्रॅकेट आणि ब्रॅकेटच्या बाहेर लिहायचं आहे dx. इथपर्यंत क्लिअर आहे. अब इंटिग्रेशन को अप्लाय करो. आता ॲडिशन सबट्रॅक्शनवरती इंटिग्रेशन सेपरेटली अप्लाय करता येतं सर, आम्हाला तुम्ही शिकवलं आहे. आणि सगळ्यात फेमस आपला फॉर्म्युला इंटिग्रेशनचा स्टँडर्ड
इंटिग्रेशन ऑफ एक्स रेज टू एन काय आहे मुलांनो सांगा बरं. एक्स रेज टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1 हे मात्र विसरू नका, हा सगळ्यात बेसिक आहे मुलांनो. 7 मात्र कॉन्स्टंट एक्स रेज टू 6ला मल्टिप्लाय, 7ला बाहेर काढा आणि इंटिग्रेशन फक्त एक्स रेज टू 6वर ॲप्लाय करा विथ रिस्पेक्ट टू डी एक्स. सही आहे. मायनस 6ला बाजूला काढा, कॉन्स्टंटला बाजूला, इंटिग्रेशन फक्त एक्स व्हेरिएबलवरती ॲप्लाय करायचं, कॉन्स्टंटला मध्ये ठेवून इंटिग्रेशन ॲप्लाय करायचं नाही. प्लस 4ला बाहेर काढा, इंटिग्रेशन एक्स क्यूब विथ रिस्पेक्ट टू डी एक्स. मायनस 2ला आउटसाईड काढा, इंटिग्रेशन एक्स विथ रिस्पेक्ट टू डी एक्स. प्लस 8 तुम्ही मला 8 तर एकटाच आला आहे सर, पण 8ला तरी बाहेर काढा आणि इंटिग्रेशन 1 विथ रिस्पेक्ट टू एक्स, कारण 8ला बाहेर काढल्यानंतर मध्ये कोण राहिलं, 1 राहिले हे लक्षात घ्या. कळलं. चला आता मला सांगा, तुम्ही सगळे फॉर्म्युले माहिती आहे, 7 तसाच ठेवला आहे. इंटिग्रेशन ऑफ एक्स रेज टू 6 किती असेल, 6मध्ये 1 मिळवला किती असेल मला ना 7. एक्स रेज टू किती झाले रे 7 डिवाइड बाय 7 करायला मात्र विसरायचं नाही. मायनस 6 तसाच आहे. एक्स रेज टू 5चं इंटिग्रेशन किती, तर याचं इंटिग्रेशन असेल एक्स रेज टू 6 डिवाइड बाय 6 करायला विसरायचं नाही. प्लस 4 ॲज इट इज. इंटिग्रेशन ऑफ एक्स क्यूब काय असेल मुलांनो, एक्सचा पॉवर 3मध्ये 1 मिळवले 4, त्याला डिवाइड बाय 4 करायला विसरायचं नाही. मायनस 2 इंटू इंटिग्रेशन ऑफ एक्स किती असेल, एक्सचा पॉवर किती असतो 1, 1मध्ये 1 ॲड करा, एक्स स्क्वेअर असतील त्याला डिवाइड बाय 2 करायला विसरायचं नाही. प्लस 8 तसाच आहे. इंटिग्रेशन ऑफ 1 किती आहे, नाही तर उलटा विचार करायचा, 1 कोणाचा डेरिव्हेटिव्ह होता एक्सचा, म्हणजे इंटिग्रेशन ऑफ 1 काय आहे एक्स. आणि हे सगळं लिहिल्यानंतर प्लस सी सगळ्यां मिळून एकदाच ॲड करायचा, नाही तर काही मुलं डेंजर असतात, प्रत्येक ठिकाणी प्लस सी प्लस सी प्लस सी. अरे प्रत्येक ठिकाणी नाही, सगळ्यात शेवटी फक्त ॲड करायचं आहे. सगळ्या अशा खूप साऱ्या टर्मची ॲडिशन सबट्रॅक्शन असेल तर प्लस सी कॉन्स्टंट एकदाच ॲड करायचा आणि एकच ॲड करायचं आहे. पण आता काय भारी गोष्ट घडली बघा, 7 7 कॅन्सल, 6 6 कॅन्सल, 4 4 कॅन्सल, 2 2 कॅन्सल. राहिलं काय, एक्स रेज टू 7 मायनस एक्स रेज टू 6 प्लस एक्स रेज टू 4 मायनस एक्स स्क्वेअर प्लस 8x प्लस सी. आणि हे जे आलं आहे मुलांनो दिस इज आय, आणि हे आपलं काय असणार आहे मुलांनो फायनल आन्सर असणार आहे. मला एक गोष्ट सांगायची तुम्हाला, सांगू का, ऐका. तुम्ही जर याचा डेरिव्हेटिव्ह काढला तर हे प्रॉब्लेम जो आहे तो प्रॉब्लेम येणार आहे बघा. एक्स रेज टू 7चा डेरिव्हेटिव्ह किती येईल, 7 खाली उतरतील आणि एक्सचा पॉवर 1ने कमी होईल. बघा झालं आहे का, 7 एक्स रेज टू 5. एक्स रेज टू 6 आहे, 6 खाली उतरतील, एक्सचा पॉवर 1ने कमी होईल. झाले का बघा. एक्स रेज टू 4चं 4x क्यूब, एक्स स्क्वेअरचं 2x, 8xचा 8 आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 असतो, तो लिहिला नाही तरी चालेल. मग तुम्हाला जे मी म्हणत होतो, इट इज द रिव्हर्स प्रोसेस ऑफ डिफरन्सिएशन. ही डिफरन्सिएशनची रिव्हर्स प्रोसेस आहे, हे तुम्हाला कळलं पाहिजे मुलांनो. सो इज दॅट क्लिअर टू यू. बस. तर मुलांनो मागचं लेक्चर नंबर 1, लेक्चर नंबर 2 हे दोन्ही लेक्चर छानपैकी समजून घ्या. नोटबुक तयार करा, क्लासवर्क आणि एक होमवर्कची तुम्हाला माहिती आहे, मी तुम्हाला सांगितलं आहे तशी तयार करून टाका. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, नेक्स्ट लेक्चर जेव्हा ऑफलाईन स्टार्ट होईल आपलं, कधीपासून चालू होईल तर ट्यूजडेपासून, मंगळवारपासून सुरू होईल. टायमिंग सगळ्यांना माहिती आहे, 8 ते 9 ह्या वेळेमध्ये मेकॅनिक्सचं लेक्चर असणार आहे तुमचं. आणि 9 to 10 हे तुमचं M2 म्हणजे ॲप्लाइड मॅथमॅटिक्सचं लेक्चर असणार आहे. बरं, 7 ते 8ची बॅच चं काय असणार आहे प्रोव्हिजन हे मंगळवारनंतर तुम्हाला सांगितलं जाईल. पण आपण ट्यूजडेला जी लेक्चर चालू करणार आहे 16 तारखेपासून, तेव्हा मात्र तुम्हाला 8 ते 9 मेकॅनिक्सला यायचं आहे आणि 9 ते 10 M2ला यायचं आहे. हे दोन्ही सब्जेक्ट मीच शिकवतो आहे, हे तुम्हाला माहिती आहे. ही इन्फॉर्मेशन तुमच्या सर्व मित्रांबरोबर शेअर करा. तुम्हाला लेक्चर कसं वाटलं आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या कमेंट्स मला माझ्यासाठी काय करतात, उत्साहवर्धक ठरतात आणि मला नेक्स्ट लेक्चर तयार करण्यासाठी तुमच्यासाठी मेहनत घ्यायला मी नेहमीच तयार असतो. त्यामुळे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही जितकी मेहनत घ्यायला तयार असणार आहे त्याच्या दुप्पट मेहनत मी घ्यायला नक्कीच तयार असतो, हे तुम्हाला माहिती आहे. सो भेटूया. या इनडिफिनिट इंटिग्रेशनला आपण चालू करणार आहोत खऱ्या अर्थानं मंगळवारपासनं.
हे 2 लेक्चर हे बेसिक लेक्चर होते, हे मात्र तुम्हाला माहीत असणं गरजेचे आहेत. त्यामुळं हे एकदा रिपीट करा, 2दा रिपीट करा, पण व्यवस्थितरीतीने नोटबुकमध्ये जेवढं काही सांगितले तेवढं व्यवस्थितरीतीने लिहून काढा. ओके, सो भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र अँड थँक्यू सो मच गाईज. थँक्यू सो मच.